जाऊया पुढच्या बातम्यांकडे. बातम्यांचा आढावा टॉप 50. नाशिकनंतर जळगावातही बंड शमले. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा तिढा सुटला. रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदेंचीही भेट घेतली. यावेळी जळगाव विधान परिषदेसंदर्भात काळे यांची चर्चा झाली. भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष लवकरच विसर्जित करणार असा दावा शिवसेना युबीटी नेते विनायक राऊत यांनी केला. तर गरज संपली, भाजप कोणत्याही पक्षाला विसर्जित करून टाकतो, गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचं विनायक राऊत यांनी टीका केली. शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात उतरलेत. पंढरपूरमध्ये आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. सरकारनं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक विरोधात हे आंदोलन रोहित पवारांनी सुरू केले. तर या जाचक रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला. तर रोहित पवारांना कर्जमाफीचा अभ्यास नाही अशी टीका भाजप आमदार परिणय फुके यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत रोहित पवारांनी आंदोलन केलेलं आहे आणि यावरून फुकेंनी ही टीका केली आहे. दरम्यान पवार कुटुंबियांनी शेतकऱ्याला देशोधडीला लावलं अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरेच करणार असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. आदित्य ठाकरेंमध्ये राज्य पुढे नेण्याची क्षमता आहे असं राऊत यांनी म्हटलं. शिवसेना जिथे तिथे ठाकरेच असं राऊत म्हणाले. शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, त्यांनी भाजपसोबत यावं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी असं म्हटलंय. तर या आधी शरद पवारांना आपण काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिलेला होता, पण आता काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही असं आठवले यांनी म्हटलंय. अमरावती विधान परिषदेवरून काँग्रेसचा पेच हा कायम आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख अजूनही रुग्णालयामध्ये आहेत आणि त्यामुळे काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस पाठिंबा देणार का याकडे आता लक्ष लागले. आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. वारकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालक, टॅक्सी तसंच कॅब चालक यांना मराठी येणं हे अनिवार्य केले. ज्यांना मराठी बोलता येणार नाही अशा रिक्षा आणि टॅक्सी त्याचबरोबर कॅब चालकांचे परवाने रद्द करण्याचे कठोर आदेश दिलेत. मात्र सध्या मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिली असून 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ असणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला तारण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याबाबत महानगरपालिकेनं तयार केलेल्या प्रस्तावावर स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्षेप घेतला. बेस्टला देण्यात येणाऱ्या निधीचा बेस्ट प्रशासन कसा आणि कोणत्या कामांवर खर्च करणार याबाबत चित्र अस्पष्ट असल्यानं नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. 1 ऑगस्टपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणारे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी स्मार्ट कार्ड हे बंधनकारक करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. लाखो पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची राणी 15 जूनपासून पावसाळी सुटीवर जाणार आहे. पावसाळ्यामध्ये दरड कोसळून कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा ही 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं याबाबत आदेश जारी केले. पावसा तोंडावर आला असताना भिवंडीतली नालेसफाई घोटाळा आता चव्हाट्यावर आलाय. महापौर, नगरसेवक, नागरिक आमने-सामने आले. 2 कोटी रुपये खर्चूनही नाले तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्यास भिवंडीकरांना पूरपरिस्थितीला सामोरं जावं लागणार का ही भीती व्यक्त करण्यात येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्मार्ट सारथी सेवा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना घर बसल्या तक्रार नोंदवणं आणि पाठपुरावा करणं सहज शक्य होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचं जलद निराकरण करण्यासाठी स्मार्ट सारथी हेल्पलाईन आणि आपले सरकार पोर्टल हे अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करणार आहे. भिवंडी अंजूर पाटा रेल्वे स्थानक परिसरातील अंडरपासची पाहणी भिवंडी महानगरपालिकेचे महापौर यांनी केली आणि अंडरपासच्या कामाबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्यानं महापौरांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
केडीएमसी महापौर हर्षाली थाबिल चौधरी, आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अधिकारी नगरसेवकांनी वालधुनी नदीचा पाहणी दौरा केला. नदी पुनरुज्जीवन करण्यासाठी तसंच नदीचं प्रदूषण थांबवण्यासाठी इतर महानगरपालिकांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवाहन करण्यात आलं. मुंबईतल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीनं शिक्षण विभागानं एक मोठी कारवाई घेतलेली आहे आणि काही शाळा तसंच शाळांमधल्या अनेक वर्ग हे आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचं उघड झालं. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील संबंधित शैक्षणिक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्यात आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा आणि वर्ग हे तात्काळ बंद करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षकांनी दिले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. शंभूनगर परिसरात तब्बल 96 अनधिकृत न जोडण्या मनपाच्या पथकानं एकाच दिवशी खंडित केल्या. या धडक कारवाईमुळे पाणी चोरांचे धाबे दणाणलेत. मुंबईत पावसाळ्यापूर्वी 100% नालेसफाई झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनानं केलाय. महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल मनसेनं केली आहे. तर मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नालेसफाईचं वास्तव बॅनरच्या माध्यमातून मांडून पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावर उद्या महत्त्वाच्या तांत्रिक कामासाठी 9 तासांचा एक विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट क्रमांक 3 आणि 4 मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांसाठी तात्पुरते बंद असतील. तर ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या तर अंशतः रद्द करण्यात वेळेत बदलही करण्यात येणार आहेत.